नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोडोलीत हॉटेल व्यावसायिकाचा खून. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे व्याजाच्या पैशावरून झालेल्या वादातून अभिजित प्रकाश जाधव व 42 राहणार शिक्षक अपार्टमेंट कोडोली या हॉटेल व्यावसायिकाचा संदीप पाटील राहणार थेरगाव तालुका शाहूवाडी सध्या राहणार पेपर मिल जवळ कोडोली तालुका पन्हाळा यांनी डोक्यात लोखंडी गज मारून खून केला. रविवारी दुपारी 4च्या सुमारास मुख्य रस्त्यावरील पारकर कापड दुकानासमोर ही घटना घडली. अभिजित जाधव यांनी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी संदीप पाटील यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाच्या देवाणघेवाणीवरून रविवारी दुपारी 3 वाजता दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र रागाच्या भरात संदीपने 4 वाजता अभिजितला पुन्हा बोलावून घेतलं. यावेळी संतप्त झालेल्या संदीपने लोखंडी गज अभिजितच्या डोक्यात घातला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजितला रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मित्र जयदीप पाटील यांनी दुचाकीवरून कोडोली पोलीस ठाण्यात नेले. तक्रार नोंदवत असतानाच अभिजितला चक्कर येऊ लागल्याने पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शिवाजी पुलाजवळ पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली. घटनेनंतर आरोपी संदीप पाटील फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोडोलीतील पारकर कापड दुकानासमोर पोलिसांनी रात्रभर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.